नाकिंद्यामध्ये आमची जागा आहे व लिंगमाळ्यामध्ये बी शेती आहे व लिंगमाळ्यामध्ये बी शेती आहे व शेती असल्यामुळे आमचे तिथे येणे जाणे असते. पण आमचे चुलत भाऊ आम्हाला तिथं येण्या जाण्यास अडथळा करतात व आम्हाला जाण्यास शिव्यागाळावर दमदाटी करतात व माझ्या मिस्टरवर त्यांनी वृक्षतोडचा आरोपसुद्धा लावलेला होता व येण्या जाण्यासाठी तिथे आमचं एक गेट आहे व त्या गेटला बी त्यांनी कुलूप लावलेले आहे. त्यांचे नाव कासम वायकर, रहिमान वायकर, कासम वायकर, अमजद वायकर, जावेद वायकर आणि पप्पू वायकर हे आहेत. मग माझ्या मुलींवर बी त्यांनी एक वेळेस मारहाण केली होती. अडथळा करतात. आमच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेलं आहे आणि वरवर आम्हाला त्रास देतात आणि आणि आमचे तर तहसील न्यायालयामध्ये आमची कोर्ट चालू आहे. त्याच्या उद्या कमी जास्त काही जर झालं तर याला प्रशासन जबाबदार असेल. काय आज गेल्या 6 महिन्यापासून आम्हाला याच्यावर न्याय मिळायला तयार नाही. काय वरवर नुसतं त्यांनी हे करायला लावलं. न्याय जर नाही मिळाला ना तर आम्ही सर्वजण आत्मदहन करणार आहे. काय आणि यांच्यापासून माझ्या सर्व कुटुंबाला धोका आहे. मी किरण पगाडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष. आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय संजय भैया सोनवणे यांच्या आदेशाने आमचे नाकिंद्यामधले एक बांधव आहेत मुस्लिम समाजाचे, सलीम वायकर यांनी माझ्याकडे एक लेखी अर्ज दिलेला आहे. सलीम वायकर आणि त्यांचे कुटुंब नाकिंद्यामध्ये रहिवास करतं. त्यांची नाकिंद्याच्या लिंगमाळ्याच्या मध्ये त्यांची स्वतःची जागा आहे. त्या जागेमध्ये शेती आहे. शेतीमध्ये ते नेहमी शेती करतात. स्ट्रॉबेरी वगैरे इतर पिकांचा ते शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 30/4 हा त्यांचा गट नंबर आहे आणि त्या गट नंबरमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे काही लोक आहेत, चुलत भाऊ किंवा काही त्यांचे नातेवाईक, त्यांची नावं मी या निवेदनामध्ये दिलेले आहेत. मी हे निवेदन तहसीलदार साहेब मस्के साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे. जाणीवपूर्वक त्या क्षेत्रामध्ये समोरच्या व्यक्तींनी अतिक्रमण केलेलं आहे, त्यामध्ये झाडं लावलेली आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट जो दुसरा गट नंबर आहे 30/1 म्हणून, तर त्या गट नंबरमधून सामायिक क्षेत्र असतानाही त्यातून यांना त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक मालकी शेतामध्ये जाण्यामध्ये संबंधित जी काही लोक आहेत ती मज्जाव करतात. मग गेल्यानंतर दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि ह्या गोष्टीला हे सलीम वायकर अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब भयभीत आहेत. ते माझ्याकडे आले की बाबा भाई असा विषय आहे, आम्ही किती दिवस त्रास सहन करायचा. जर एखाद्या टायमाला पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर समोरच्या लोकांची तक्रार दिल्यानंतर विदिन सेकंदाला समोरची लोक यांच्या मुलांना, यांच्या मुलींवर, यांच्या मिसेसवर खोट्या क्रॉस कंप्लेंट टाकून ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या लोकशाहीमध्ये ह्या अशा गोष्टी अत्यंत चुकीच्या सुरू आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळणार की नाही. जर तहसीलदार साहेब गेली 7 महिने सुनावणी सुरू आहे तर तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की ती सुनावणी योग्यरीतीनं दोन्ही पार्टींचा समन्वय साधून त्याचा निकाल द्यावा आणि दोन्ही कुटुंबाला न्याय द्यावा. जर कुटुंबाला न्याय दिला नाही, उद्या उठून या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण होतो, उद्या निमित्ताला धोका निर्माण झाला, याला जबाबदार प्रशासन राहणार का? जर प्रशासन जबाबदार राहणार नसेल तर हा वाद कधी मिटणार? जर कोर्टाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी केस सुरू आहे तर 7 महिने झाल्यानंतरही अजून निकाल नाही. मात्र त्या कालावधीमध्ये जर समोरच्या व्यक्तींपासून या कुटुंबाला जर धोका निर्माण झाला, त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे की या माध्यमातून योग्य पद्धतीने न्याय द्यावा. अन्यथा न्याय जर नाही दिला, समोरच्या व्यक्तींवर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर या संबंधित सलीम वायकर यांच्या मिसेस आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांचे सर्व नातेवाईक आहेत, ते न्याय जर मिळाला नाही तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आत्मदहन करणार आहेत. उद्या भविष्यकाळात याची जर परिस्थिती जर वाद वाढला तर यासाठी जबाबदारी प्रशासन राहील. एवढाच या निमित्ताने इशारा देतो. आमचं जय भीम, जय बुद्ध, जय संविधान.